मी प्रॉमिस करतो बाबा, तुम्हाला कधीही अडखळू देणार नाही. तुम्ही आयुष्यभर इतक्या खस्ता खाल्ल्या आमच्या सगळ्यांसाठी, आता आमची पाळी आहे. तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. अजितेश बोल. सर, अभिजित पेंडसेच्या वडिलांची नोकरी गेली. हो, पंचमेश्वरच्या बिझनेसचं काय झालं? अभिजित काहीतरी बघत होता ते. त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन काढतोच आहे सर मी. ओके, जे काय असेल ते लवकरात लवकर मला डिटेल्स हवेत. हो सर. तुम्ही सांगितलेलं काम तर मी केलं अंकल. आय मीन अभिच्या डॅडची नोकरी गेली, पण मला अजूनही कळत नाही हे सगळं तुम्ही का करताय. कळेल, योग्य वेळ आली की कळेल तुला. अहो पण कालपर्यंत तर कालचं आज नसतं आणि आजचं उद्याला. अहो ती कालची गोष्ट होती साहेब. काय सांगू, अवेळी आलेल्या पावसानं पिकाची सगळी नासाडी केली बघा. तुमच्या कपड्यासाठी आम्ही पैका आणणार तरी कुठून? त्या फंडासाठी आम्हाला पैका द्यायला जमणार नाही आणि कापडही शिवायला जमणार नाही. पंचमेश्वरचा प्रत्येक माणूस हे सांगणार बरं तुम्हाला. अहो तुम्ही असं कसं म्हणताय? मी तुमच्या भरोश्यावर तिथे ऑर्डर्स घेतल्यात, आता त्याचं काय होईल? ते मला काय बी माहित नाही. येतो मी. नमस्कार. बोलले तसाच मी बोललो साहेब. ठीक आहे. सर, पंचमेश्वरचं सुद्धा काम झालं सर. व्हेरी गुड. आणि शमिका, अभी अभी अरे इतका पुढे नको निघून जाऊस. मी मागेच राहीन एकटी. आय एम सो सॉरी. तंद्रीमध्ये लक्षातच नाही आलं की तुला अजूनही चालायला त्रास होतोय. इट्स ओके. चल. ह्या सगळ्या फ्रेम्स हे सगळंच बदलणार होतं आम्ही. आणि एकदा हे रिनोव्हेशनचं काम झालं की मग या घरात शिफ्ट हो. आमचं जुनं घर. या घरात मला एवढं अनकम्फर्टेबल का वाटतंय? आय थिंक मला माझ्या डॉक्टरला सांगितलं पाहिजे. आशूला थोडं थोडं आठवत असतं, पण त्याचा सिक्वेन्स ती लावू शकत नाहीये.
किंवा तिच्या आठवणीत असणाऱ्या घटनांना जोडणारा एखादा क्रम तिच्या लक्षात येत नाहीये. म्हणून मी तिला सांगितलंय, तुला जे काही आठवत असेल, वाटत असेल, दिसत असेल ते तू एका डायरीमध्ये मेन्शन कर आणि ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस, स्वतःपाशीच ठेव. थँक्यू. रिया, अगं काय झालं ओरडायला? अगं तो चंदू बघ ना, मला घाबरवतोय. मी काही नाही केलं, मी फक्त तिला आरसा दाखवला रे अभ्या. यू स्टुपिड. ओके 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 बस. रिया, अरे किती भांडता तुम्ही. बरं चला आपल्याला जायचंय. अश्वती, अश्वती जायचं ना? हो आले. हो. अश्वती, अश्वती चल ना, लवकर जायचंय ना. पेन घ्या, पेन. फक्त 10 रुपये. पेन्सिल 5 रुपये. पेन पेन घ्या कोणीतरी. पेन पेन घ्या ना. पेन 10 रुपये. पेन्सिल 5 रुपये. पेन घ्या 10 रुपये. पेन्सिल 5 रुपये. एका दिवसात साधारण किती पेन पेन्सिल विकता तुम्ही? 4 किंवा 5. घ्या ना. पेन 10 रुपये. साहेब एक पेन घ्या ना. घ्या ना एक पेन. एक घेतो. साहेब बोर्डवरती काय लिहिलं सांगा ना. पेन घ्या. पेन पेन 10 रुपये. पेन्सिल 5 रुपये. पेन घ्या. पेन पेन 10 रुपये. पेन्सिल 5 रुपये. ओ या बोर्डवरती काय लिहिलेलं आहे? तुम्ही विकत घेतलेलं एक पेन मला सुंदर जग बघायला मदत करेल.
हाय. RD. This is my visiting card. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा. मी समजलो नाही. तुझ्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला माझी गरज आहे. नाही पण आपण एकमेकांना ओळखतही नाही आणि इंटरव्ह्यू न घेता. विदाउट इंटरव्ह्यू कॅलिबर ओळखण्याची नजर माझ्याजवळ आहे. सी यू. उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटू. पण सर तुम्ही हे सर्व का करताय? म्हणजे आधी त्याच्या वडिलांची नोकरी घालवलीत, त्याचं ते पंचमेश्वरचं डील कॅन्सल करवलं, शमिकाचा ऍक्सिडेंट, आणि आता वर त्याला मदत. आणि मग जर मदतच करायची होती तर मग आधी हे सर्व का केलं? अजितेश यश मिळवण्यासाठी काय लागतं? जबरदस्त इच्छा, स्वप्न, प्लॅनिंग. मी जर तुला पाण्याखाली 5 मिनिट दाबून धरलं काय होईल? म्हणजे मी तडफडेन ऑक्सिजनसाठी. म्हणजेच काय? झगडून मिळवण्यासाठी सुद्धा प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हावी लागते. आणि त्या मुलाच्या बाबतीत मी नेमकं हेच केलंय. त्याच्या भोवती मी अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली. त्याला चारी बाजूने मी अडकवलं. आता तो पेटून उठेल आणि झगडून मिळवेल त्याला जे हवं आहे ते. पण या सर्वात तुमचा काय फायदा? सगळ्या गोष्टी शेवटी पैशांपाशी येऊनच थांबतात की काय असं वाटतं. आयुष्यात छोट्या छोट्या चुकांची किंमतही मोजावी लागतेच. पण केलेल्या चुकीच्या प्रमाणात किंमत जास्त असली की वाईट वाटतं इतकंच. शेवटी काय, परमेश्वरांनी जबाबदारी दिली आहे, आता खचून चालणार नाही. पदर खोचून सावरलं पाहिजे सगळ्यांना. अशा वेळेस मुलं शाळेत असतानाची प्रार्थना आठवते. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. ओके ओके फाइन, चल बाय बाय. काय खाणार आहेस? अगं नकोय काय मला. मामी मी तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायला आलो होतो. काय दुसरं कोणाकडे गेलो असतो तर त्यांनी ॲटिट्यूड दाखवला असता किंवा माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला असता. काढू दे, मला काय फरक पडतो. बोल ना, काय बोलायचं ते. एवढी प्रस्तावना कशासाठी? बोल. मामी मला कळलं मामाचा जॉब गेला ते. मॉम असती तर तिला सांगितलं असतं ना. त्याच हक्काने मला सांग, मी नक्की मदत करेन. बाबांना गोळ्या आणि दूध देऊन येते. जेवले नाहीयेत, निदान दूध तरी घेतात का बघते. जय, तू स्वतः येऊन मला हे विचारलंस, खूप बरं वाटलं. पण आम्हाला गरज नाहीये, खरंच नाहीये. आणि
तू तुझ्या मामाला आणि अभिला ओळखतोस हो ना? ते कुणासमोरच हात पसरणार नाहीयेत आणि आम्हीही नाही. पण तुला ह्या गोष्टीची जाणीव आहे हे पाहून खूप बरं वाटलं मला. मधून मधून येत जा भेटायला. येशील ना? बाबा, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. जरासं दूध घ्या ना. नको बाबा प्लीज. मी नको म्हटलं म्हणजे नको. मला खाण्यापिण्याचा कुठलाही पदार्थ नकोय. तू घे नाही तर अभिला देऊन टाक जा. पैसा पैसा पैसा. एका सिग्नलला अडकलो की लाईनीत पुढचे सगळे सिग्नल हुकतात तसं काहीतरी झालंय. काय करू? त्या माणसाला जॉईन होऊ का? पण त्याला अचानक का मदत करायची मला? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? नाही म्हणजे तसा चांगला वाटला. मला आता बिझनेससाठी पैसा हवाय. कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे. मग ओळखीच्या माणसाची मदत घेऊन ते मिंदे पण सतत समोर येण्यापेक्षा अंकल, त्यात तुमचा काय फायदा आहे? सांगा ना अंकल, टेल मी ना. बघा ना, अभिजित तुमचा मुलगा नाहीये. इनफॅक्ट त्याच्याशी तुमचा काही संबंधही नाहीये. Then why all this? हे सगळं का करताय तुम्ही? नम्रता कुठलीही गोष्ट योगाच करत नाही आणि कोणत्याही गोष्टी फायद्याशिवाय पण मी करत नाही. हा मुलगा अभिजित पेंडसे, त्याला जितकी माझी गरज आहे त्याच्यापेक्षा त्याची मला जास्त गरज आहे याची त्याला बिलकुल कल्पना नाहीये नम्रता. एका व्यक्तीने मला आयुष्यातून उठवलंय. त्या व्यक्तीला रस्त्यावर आणण्याची आता वेळ आलेली आणि हा अभिजित पेंडसे मला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल. नम्रता, काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं व्हायला नको. म्हणूनच आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ जास्त महत्वाची.